अजून गेला ना कोण. सलामीची जोडी मैदानामध्ये सोन्या आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहताय केतन मेहर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुरेश पाटील निकनेम बालू. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. एक चांगली फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि यावेळेस जिरले संघ मात्र प्रतीक्षा करेल की या संघामधून कोणता संघ समोर आपल्या समोर येणार आहे पुढील लढतीमध्ये. आणि एकंदरीत जर पाहिला एक बिग फाईट बिग बॅटल मैदानामध्ये रंगत असताना ह्या हंगामामध्ये 3 वेळा एकमेकाविरुद्ध खेळलेत. सुंदर फटका शत्रच्या हातामध्ये झेल होता महेश. झेल या ठिकाणी भूमीला दान होईल. पहिलं जीवन दान मिळेलं सोन्या यांना आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल. एका झेलाची किंमत तुम्ही पाहिली. अतिशय वेगानं चेंडू हातामध्ये आला होता परंतु व्यवस्थित पकडू शकलं नाही आणि परिणाम जर पाहिला तर एक धाव त्या चेंडूवरती मिळाली आहे. केतन मेहर खेळण्यासाठी सज्ज 40+ आणखीन एक दमदार खेळाडू या टीमचा. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल. दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळत असताना प्रत्येकाला प्रत्येक खेळाडूचा स्ट्रॉंग झोन वीक झोनचा अभ्यास असणार आहे आणि गोलंदाजी देखील कशा प्रकारे होईल. स्लोवर चेंडू फेकलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. सुधीर तांडेल चेंडूकडे पाहत बसतील. चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावरती. एक चांगली फलंदाजी तुम्ही पाहिलीत. एक महत्वपूर्ण लढतीमध्ये हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंड मधील ही मॅच आणि त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. महेंद्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहज रीतीने 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला सोडलेला झेल त्यानंतर सिंगल त्यानंतर षटकार त्यानंतर डबल ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं मागच्या सामन्यामध्ये संघ जो पाहिला फक्त 8 धावांनी परास्त झाला होता. 49 धावांचा पल्ला काढत असताना संध्याकाळ सत्रामध्ये मैदानामध्ये धावा होतात. उंचावर मारण्याचा प्रयत्न. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जाईल. पॉइंट आणि गलीमधून सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली कामगिरी या टीमची राहिली आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुंदर गोलंदाजी आणि तेवढी चांगली फलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील धावा खूप साऱ्या जमवल्या होत्या बेलवडी संघानं आणि त्यानंतर ह्या सामन्यामध्ये आपण पाहिलं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च केला. 4 चेंडूच्या फेकीनंतर 13 धावा ज्यामध्ये चौकार एक षटकार एक सिंगल एक डबल ही धावसंख्या धावफलकावरती पाहत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असलेल्या पहिल्या षटकामधील P1चं षटक खेळत असताना सुंदर फलंदाजी राहिली पारगाव टीमची आणि 14 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च कराव्या लागल्यात सुरेश या गोलंदाजांना. चांगली कामगिरी आपण पाहिली. एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना मैदानामध्ये सुंदर फटका आणि या चेंडूवरती मिळतील 6 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात 20.
गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 3 षटकाची लढत मैदानामध्ये पाहत आहे. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावफलकाचे धाबा गेल्यात 20 धाबा धावफलकाचे आपण पाहतोय. हे रंगतदार सामना पाहायला मिळतोय कारण ही लढत मैदानामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर धावसंख्या 20 या आकड्यावरती महेशचं षटक मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं. एक सुंदर गोलंदाजी केली होती. डावखुरे आताचा हा गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करेल. स्लोवर चेंडू फेकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावरती. एक निर्णायक सामन्यामध्ये सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघाचा. पण एकंदरीत जर आपण पाहिलं जे धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो संघ 20च्या सरासरीने पहिल्या ओव्हरमध्ये धावा जमवल्यात. या षटकात पहिल्या चेंडू दुहेरी धावसंख्या जमवली आहे. सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का पण चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावर. 28 धावा धावफलकावरती. एक चांगली फलंदाजी आपण पाहताय. सोन्याची फलंदाजी पाहिली त्यानंतर केतन मेहरची फलंदाजी पाहिली. दोन्ही फलंदाज चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपण पाहायला मिळाली. केतनच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आणि 2 डब्बल अशा 20 धावसंख्येवरचं योगदान दिलंय. स्लोवर चेंडू फेकी केली. या क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय की 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. महेश षटक स्लोवर चेंडू फेकणे ही ज्याची ओळख राहिली. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल डबल पाहिली त्यानंतर षटकार त्यानंतर 1 धाव मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. आणि एकूण धावफलक जर आपण पाहिला एक चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना 29 धावा धावफलकावरती. कोणताही फलंदाज बाद नाही. जमेची बाजू असेल आणि यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक येतोय चेंडू खाली आणि झेल पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. सोन्या हे फलंदाज बाद होऊन मैदानातून माघारी परततील. धावसंख्या जर आपण पाहिली फलंदाज या ठिकाणी पहिला फलंदाज गारद होईल. सोन्या गायकवाडचं खिल्लीचा अंत. नौका खेळाडू मैदानामध्ये. निनाद तारेकर संघाचा संघनायक. डावखुरे आताचा आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली. आणि यावेळेस मात्र डावखुरे आताचा गोलंदाज मैदानामध्ये. एक बॅटल चांगलं पाहायला मिळेल. क्रिकेटचं समीकरण जर आपण पाहिलं अनेक वेळा डावखुरे गोलंदाजांना फलंदाज हे हेवी ठरत असतात. किंवा धावा आपण देखील जास्त बनवताना पाहिल्यात. पण एक वेगळी शैलीतील हा गोलंदाज आपण पाहतो महेश. चांगलं कमबॅक केलंय. निनाद तारेकर आक्रमक खेळाडू या टीमचा. गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्लोवर चेंडू सुरेख फटका. बॅटवरती चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार असणार आहे आणि एका धावेने संघ या ठिकाणी बॅकअप देखील असणार आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 धावा धावफलकावरती. ज्या पहिल्या षटकामध्ये 10 आल्या त्यानंतर सुंदर कमबॅक राहिले. 30 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील 3 षटकांची लढत मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ते धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना कशा प्रकारे रणनीती असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. आणि गोलंदाज महेश. सुंदर फटका. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डीप लॉंगांचा चेंडूवरती आलाय आणि झेल देखील अप्रतिम पकडला राजेश यानं. आणि फलंदाज बाद होईल 2ऱ्या क्रमांकाचा. आपण जर पाहिलं या ठिकाणी फलंदाज केतन मेहर बाद होऊन माघारी परतेल. आणि एक यशस्वी षटक देखील राहिलं महेशचं. आणि 2 ओव्हरमध्ये 30 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी 10 धावा खर्च केल्या गेल्या.
आदरणीय व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत सदस्य आणि बैलगाडा क्षेत्रामधील सोन्या बैलाचे मालक चिंतामणी शेलके पाली आणि किंजल स्पर्धेचे यशस्वी आयोजक यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. उंचावर मारण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 31, 31 धावा धावफलकावर. रत्नदीप पाटील स्ट्राईक वरती, रत्नदीप पाटील खेळणारी सज्ज असेल. अनिल यांचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजीवाली पहिल्या षटकामध्ये धावा खाल्ल्या सुरेशने 20, त्यानंतर महेशने 2 सफलता, 10 धावा, टोटल 30 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि पहिल्या चेंडूमध्ये सिंगल मिळाले 31 धावा धावफलकामध्ये लागतात. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. एक सुंदर योगदान देखील आपण पाहतो या खेळाडूचं आणि धावा मात्र जमवाव्या लागतील कारण तेवढी चांगली फलंदाजी आपण बेलवली संघामध्ये पाहिली आहे. त्यामध्ये नरेशदादा पांडे असतील, चांगला खेळ अनेक वर्ष क्रिकेटचा या खेळाडूचा आपण सातत्याने पाहिलाय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल का सुधीर त्या ठिकाणी होते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेके देखील अचूक पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो बॅकअप चांगला पाहायला मिळाला महेश यांचा आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावर. 33 धावा धावफलकामध्ये आपण पाहिल्यात. एक चांगलं षटक हाताळत असताना अनिल हे गोलंदाज बेलवली टीम कडून व्यासपीठावरती आपण पाहतोय. पाली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि किंजल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि सोन्या बैलाच्या मालक चिंतामणी शेलके यांचं आगमन. ऑफस्टिक वरती चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर वरती पंचांचा इशाराला अवांतरचा, अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. 34 धावा धावफलकावर हे षटक फेकत असताना सुंदर चेंडूची फेकी पाहायला मिळाली. लेग बिफोरचा अपील, परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 35, 35 धावा धावफलकावर. 35 धावा धावफलकावरती लागले गेलेत. एक चांगला खेळ, धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं बेलवली टीमच्या 2 गोलंदाजांना आणि ते धावफलक जर आपण पाहिलं खेळत असताना एक चांगली धावगती देखील राखावी लागेल संघाचा संघनायक निनाद तारेकर यांना. एक चांगली कामगिरी आपण पाहिली. 2 सिंगल त्यांच्या बॅट मधून आल्यात आणि त्यानंतर हे षटक खेळत असताना सुंदर खोलवर टप्प्यात चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षण येतोय चेंडू बंद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेके देखील अचूक आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय. तिसरी धाव घेण्याचा या ठिकाणी जर आपण पाहिला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला आणि फलंदाज या ठिकाणी चेक केलं जाईल क्रीज मध्ये आलंय की नाही हे या ठिकाणी माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून पाहिलं जाईल. कारण एकंदरीत जर आपण मला प्रयत्न सुरू करायला दुसरी धाव घेण्याचा आणि त्यानंतर फलंदाज बाद, अगदी बॅट हवेमध्ये राहिली. एक धाव राजेश पाटील मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि एकंदरीत जे षटक जर पाहिलं तर अनिल यांचं कौतुक करावं लागेल. म्हणून फलंदाज जे सलामीची फलंदाज बाद झाली, सुरुवात चांगली झाली होती पारगाव टीमची आणि त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं ते षटक फेकत असताना राजेश निनाद तारेकरचं हा चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सुंदर रनिंग बिटवीन विकेट. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 37, 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील अंतिम चेंडू फेकणारी सज्ज असेल गोलंदाज. धावफलक जर आपण पाहिला तर धावफलक एक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय 37. ते पहिल्या षटकामध्ये वैभव जर आपण पाहिल्या 20 धावा आणि त्यानंतर जे षटक फेकत असताना 17 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. हे निर्णायक षटक. सुंदर फटका, उंचावर मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक राजेश पाटील चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद आणि 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 37, 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
7 धावा खर्च केल्या गेल्या. आदरणीय व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतले जाते असे शांताराम साहेबांचं माजी उपसरपंच यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. शांताराम मस्कर साहेब माजी उपसरपंच यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. मायाची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं यथोचित स्वागत करण्यात येतोय. 37 धावा धावफलकावरती पाहिल्यात. 38 धावांचा पल्ला गाठायच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बेलवली टीमला 12 पूर्णांक जर धावसंख्या 37 झाले तर 38 धावा जमवायच्यात. चॅलेंजर बेलवली टीम मैदानामध्ये खेळते. आदरणीय व्यक्तिमत्व किसन फडके साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य मोहो यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येते. नामदेवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येते. आदरणीय व्यक्तिमत्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किंजल स्पोर्ट्स स्पर्धेचे यशस्वी आयोजक चिंतामणी शेलके यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. चिंतामणी शेलके आला पलीवाला सोन्या सोन्या तर नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 37 धावा झाल्यात. पहिल्या सत्रामध्ये 38 धावांचं लक्ष पार करायचे. दुसऱ्या पर्वामध्ये फलंदाजी करत असताना बेलवली टीमला त्या धावा कशा रीतीने पार केल्या जातील, त्या धावा कशा रोखल्या जातील याचं धावतोन ऐकण्यासाठी आपण बोलूया मराठीचा एक उत्कृष्ट मराठी समालोचक PPL चे यशस्वी आयोजक आणि त्यानंतर आपण जर पाहिलं आमचे एक परम मित्र वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे. हॅलो, चला विनर वर्सेस विनर ही लढाई सध्या मैदानात सुरू असताना आपण सध्या गडीमध्ये मैदानामध्ये पाहतोय. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. 38 धावांचा आव्हान आहे. नरेश पाटील आणि राजेश
गायकर हे दोन सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. 38 धावांचं आव्हान आहे. रिकॉर्ड रन रेट 12.66च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये चालायचं, म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये किमान 2 रन हवेत. जवळपास 13चं रिकॉर्ड रन रेट आहे पर ओव्हरमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन आले केतन मेहर. विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा. चिर्ले संघ देखील अगदी पुढे निघून गेलाय. 2 सामने त्यांनी जिंकलेत. विनर वर्सेस विनर लढाई एक मॅच आता आपली राहिली आहे. यातून विजेता संघ लगेचच चिर्ले संघाविरुद्ध खेळत या आजच्या दिवसातील अंतिम लढाई होईल. आणि त्यासाठी सध्या मैदानामध्ये आता रॅली सुरू झाली आहे. या मॅचमध्ये थोडंसं संघर्ष हा अफलातून करावा लागेल दोन्ही टीमला, कारण सध्या घडीमध्ये आपण ओपनिंग बॅट्समॅनच्या भूमिकेमध्ये आपण नरेश आणि राजेश यांना पाहतोय. आणि केतन मेहरचे पहिले षटक घेऊन आले. पहिल्या बॉलवर आले सिंगल. 38चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 38 टू विन हे आव्हान दिलंय बेलोली टीमला. यंदाच्या सीझन मध्ये थोडंसं हवी राहिल्या बेलोली टीम मार्गावर, परंतु आज पुन्हा एकदा संधी क्रिकेट खेळानं पुन्हा एकदा दोघांना आमने सामने आणलेत. अनेक वेळा अप अँड डाऊन्स होत असतात जेव्हा आमने सामने दोन टीम एकाच वेळी अनेक ठिकाणी येतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे, थोडंसं वेळ तिथे त्यांनी घेतला बॉल उचलण्यासाठी. तोपर्यंत एक सिंगल या क्षणाला तिथे पूर्ण केली जाते. पण अगदी बघू शकता खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. वॉट अंपायर्स नक्कीच याच गोष्टी त्यासाठी लक्ष आणि सतर्क पंच असणं फार महत्वाचं असतं मैदानात. कारण जे 2 लाईन आहे त्याच्यामध्ये जी आतली लाईन ती व्हाईटची आणि बाहेरची लाईन तुमची जी रिटर्न क्रीजची डेड बॉल पंच, कारण रनवे मध्ये थोडा अडथळा आलाय. धावसंख्या फळकावर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आलेत. केतन मेहरचे 2 बॉल इफेक्टिव्ह राहिलेत. उंच खेळाचा प्रयत्न आहे. फिल्डरकडे हा बॉल दाखवतोय, कोणती चूक न करता अगदी शॉर्ट पॉइंटला हा जाईल, कव्हर केला जाईल. पहिला धक्का मिळतो बेलोली टीमला बॅटिंग करत असताना. नरेश पाटील यांच्या खेळीचा अंत झालाय. पहिला विकेट हा गमावलाय. सुरेश पाटील आलेत आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये. आव्हानात्मक हा सामना आहे. एका बाजूला पारगाव टीमवर दबदबा कायम ठेवण्यासाठी बेलोली संघ रन चेस करण्याचा प्रयत्न करेल, परंतु मागील 3 मॅचेसमध्ये जो काढता पाय घ्यावा लागलाय विजयातून त्याचं कुठेतरी शेवट करण्यासाठी पारगाव संघ ही या मॅच मध्ये तेवढाच तोही तयारीनं जोमानं उतरलाय मैदानामध्ये. त्यामुळे बॅटल दिसतं एवढं सोपं नाही आहे या सामन्यामधील. क्रिकेट हे प्रत्येक घडीला तुम्हाला नवीन आव्हानं देतो, नवीन चॅलेंज देतो. जरी दोन्ही टीम एकमेकाच्या परिचयाचे असलं तरी मैदान नवीन आहे, आयोजन नवीन आहे, नवीन सामना, नवीन दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला नव्यानं लढावं लागणार आहे. पहिला विकेट स्वस्तात गमावला नरेश पाटील, जो फक्त एका धावेचं फक्त सिंगल त्यांनी केली. 2 बॉलमध्ये फक्त 1 रन करत असताना ते झेलबाच्या स्वरूपानं परतलेत आपल्या खेळाडू कक्षाकडे. केतन मेहर यांची गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये अगदी कारिगिरी सिद्ध राहिली, इफेक्टिव्ह राहिली. शॉर्ट लेंथ होती इनफिल्डच्या वरून. हा खूप चांगला कव्हर डीप मध्ये बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. हे रिझल्ट असतं ना या खेळामध्ये. पहिल्या उजव्या हाताच्या फलंदाजावर थोडंसं हवी ठरला होता. जसं फलंदाज बाद झाला लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आले आणि येता क्षणी त्याने चौकारानं आपलं 400च्या स्ट्राईक रेंजने खातं खोललंय. बॅकफुटला जात असताना बॉल बॅक ड्राईव्ह बघायला मिळालाय. डीप मध्ये खेळाडू तयार आहेत. मध्ये ही रन मात्र पूर्ण होईल. सिंगल इथे. सध्या थोडस इंटेलिजंट क्रिकेट, कारण क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं तुमची रणनीती. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तुमचं टार्गेट आणि त्याला तुम्ही भागाकार करून अगदी
त्या स्वरूपाने रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला प्रति षटकामध्ये प्रत्येकी 6 बॉलमध्ये किती रन बनवायचे आहेत त्या सरासरीनं तुम्ही चाललात तर विकेट जाण्याचे चान्सेस कमी होतात. आणि बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फील्डर पोहोचलाय स्क्वेअर लेगला. बॉल थोडं देखील जेव्हा चालला होता फिल्डरकडे थोडंसं नागिन डान्स करत चालला होता रोटेट पद्धतीनं. त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षक अगदी तिथे थोडं चिंतेमध्ये दिसला परंतु चांगली फिल्डिंग झाली. तिथे रन मिळते. सिंगल पहिलं षटक केतन मेहरचं ज्यानं एक चौकार जरूर खर्च केला परंतु एक विकेट घेतली तेही तेवढंच महत्वाचं. त्या कारणास्तव पहिल्या ओव्हरमध्ये आलेत रन 8. एक खेळाडू कामाला बोलवले ना. तीस करायचे आता उर्वरित 12 बॉलमध्ये कारण 38चं टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 8 रन आलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय ते 15 वर पोहोचलाय जे 13चं होतं. सुरुवात चांगली झाली केतन मेहर यांच्याकडून परंतु हे षटक तेवढंच महत्वाचं. आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेट किती खेळायचा क्रिकेटचं वेट कुठपर्यंत असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेश गायकवाड सोन्या गायकवाड पारगाव संघाचे 2 हिरे मीना तारेकर. परंतु सगळ्यात अगोदरचे हे 2 महत्वाचे खेळाडू मला वाटतं 35 वर्षाची कारकीर्द टेनिस क्रिकेटची 35+ ही असू शकते माझ्या अंदाजे. मला आठवतात ते दिवस जेव्हा तलोजा नाईट रजनी स्पर्धा असायच्या आणि वडिलांचा हाताला धरून मी मॅच बघायला जायचो आणि काय ते क्षण होते तलोजा नाईट स्पर्धा आणि ते गाजून सोडायचे पारगाव आणि ते दिवस. उंच खेळा बॉल इनफिल्डच्या वळू खेळाचा प्रयत्न मोठी विकेट नरेश गायकवाड यांचा बॉल आणि सोन्या गायकवाडनं टिपला जाईल. आणखीन एक मोठा धक्का. दुसरी विकेट गमावले राजेश गायकर यांच्या खेळीचा अंत झालाय. सध्या मैदानामध्ये सुरेश यांना आपण बघतोय आणि नवीन बॅटर हरेश पाटील. 8 धावा बोर्डवर 30 का अजूनही पाहिजेत. 38चं टार्गेट होतं अजून 30 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर विकेट आले 11 बॉलमध्ये 30 पाहिजेत. चेंडू आणि 30 धावांची गरज. थोडस फास्ट करा. 4-4-4 4:44 झालेत संध्याकाळचे आणि अगदी लढत मैदानामध्ये सुरू असताना 11 बॉलमध्ये अजूनही आवश्यकता आहे 30 धावांची. सामना फार महत्वाचा आहे. मागील मॅच मध्ये प्रचंड मेहनत केलेली आहे वर पोहोचण्यासाठी. त्यानंतर पुढची पात्रता फेरी तुम्हाला खेळाची संधी मिळेल. व थोडस मुवमेंट शिफ्ट करत असताना वेट ट्रान्सफर करत असताना खेळाचा प्रयत्न व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय. 11 चेंडू 29. सध्या ही आवश्यकता या मॅच मध्ये सध्या घडीमध्ये तुम्ही पाहतायत. 1 धावेचं बेनिफिट मिळालंय. पुढे सरसावले फुल टॉस घेतला बॅटवर आणि समोर दिलाय आणि तिथे पुन्हा एकदा सोन्यानं आपण बघितलं मिड ऑन अगदी माफ करा लॉंग ऑन मधून जवळपास मिड ऑनच्या आसपास आले आणि त्याने हा झेल कॅरी केलाय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. बेलोली टीम थोड्या अडचणीमध्ये दिसतंय. हा फटका चांगला होता पण ताकद जी हवी होती ती कमतरता भासली क्रिकेट खेळामध्ये. बघा ना जुना खेळ या खेळाडूने जो MRSचा खन्ना असे या बॉलवर क्रिकेट खेळा. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये आपण निव्हिया बॉल जो सर्वत्र ग्रामीण टेनिस विश्वामध्ये खेळला जातो याच्या अगोदर हेडलीचा बॉल आला होता. जस्ट लाईक आता जो आपण सिक्सरचा बॉल पाहतो आणि हेडलीचा बॉल त्यांच्या 6 कॅपॅसिटी तुम्ही टायमिंगने त्याला षटका ठोकू शकता. परंतु निव्हिया बॉलचा जो ऍडव्हान्टेज आहे तो दोन्ही बाजूकडे आहे.
बॉलर आणि बॅटर दोघांकडे आहे. त्यामुळे निव्या बॉल ही जास्त चॉईस असते प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, कारण जिथे तुम्हाला ताकद लगावणं भाग पाडतं याच जागी जर इडलीचा बॉल असतो तो हा आरपार असता किंवा सिक्सर असता. तर उंच गेला हा पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये पॉइंटचा खेळाडू आलाय, बॉलचा पाठीमागे पाठलाग करतोय, 1 रन. सिग्नल फारसा फरक पडणार नाहीये. पारगाव टीमला रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढत चाललंय या मॅच मध्ये. 1 ते 2 स्कोरिंग शॉट जो सामना आपल्या हातातून निसटतोय तो बदलवेल. पुन्हा एकदा सामना रुटीन वर आणून ठेवेल. जी रुटीन तुटले बॅटिंगची याचं कारण आहे लिंक तुटण्याचं. त्याने 3 विकेट गमावलेत आणि धावसंख्या टोटल 10 वर डबल डिजिट मध्ये. अजून 28 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. बॅटर मैदानामध्ये सध्या स्ट्राईक रेंजकडे बालू यांना आपण पाहतात. सुरेश दादा त्यानंतर फिल्डर चकमा दिला, बॉल सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी वेळ आहे का होऊ नाही आणि या संधीचं सोनं करत असं सिंगलला डबल मध्ये रूपांतर केलं. 2 रन पूर्ण होत आहेत. धावसंख्येचं टोटल चाललंय 12. या धावसंख्येवर 38 धावांचं आव्हान आहे. आव्हान इतकंही मोठं नव्हतं की इतकं डोईजड होईल, परंतु केलेली घाई. समोर खेळत 20 मध्ये 2 खेळाडूच्या मधून खेळायचं होतं, पोहोचलेत फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग. या क्षणाला हे चौकार तर अडवायचे आहेत, परंतु थ्रो अपील तिथे मागितली जाते. पंचाने रेफर केलं तर अंपायरकडे. डिसिजन पेंडिंग. राजेश पाटील ज्यांना हा चेंडू अडवला होता. रनआउट चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. माणसांशी वाद करू नका प्लीज. डिसिजन पेंडिंग प्रलंबित ठेवलाय. द्वारकानाथ स्वर्गीय सर, आपला सॉफ्ट सिग्नलही मी मांडतो, कारण निर्णय देण्या अगोदर पंचांचा सॉफ्ट सिग्नल फार महत्वाचा आहे. सागर, मला असं वाटतं दीपक दादा, खेळाडू मध्ये आलेत का पंचांना असंच हे सांगायचं की खेळाडू मध्ये आलेत, त्यांना काही नजरे आड घडामोडी घडलेत, त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतलाय. विनोजी पाटील सर आमच्यासोबत जॉईंट आहेत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये ते काम निभावत आहेत. क्रिकेट बद्दल तुम्हाला अजून नॉलेज हवा असेल तर अंपायर्स अनिल चौधरी या अगदी इंस्टाग्राम पेज तिथे जा, त्यांचं फॉलो करा ते पेज. क्रिकेटचे नवनवीन अपडेट्स, इन्फॉर्मेशन, क्रिकेटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला बघा मिळतील. आणि यस, बॅटर आउट, परतावा लागेल फलंदाजाला, फक्त सिंगल मिळेल. दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू बाद झालेत. आणखी एक मोठी विकेट पारगाव संघानं पुन्हा एकदा ती दहशत दाखवायला सुरुवात केली. मागील 3 मॅच मध्ये राहिलेलं अर्धवट कार्य बेलोली संघाने केलेलं थोडासा चढाव या टीमवर, आणि त्याचा कदाचित आज अंत होतोय की काय असं वाटायला लागले, परंतु वेळ गेलेली नाहीये. क्रिकेट खेळामध्ये काही घडू शकतो. कोणत्या क्षणाला क्रिकेट हा खेळ रंग बदलेल याचा मेल नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत महेश. धावसंख्या फळकावर, पुस्तकेवर एकूण धावा बघा मिळते. सर आम्हाला सांगतात की 13 धावा सध्या फळकावर बघायला मिळतात. 94 धावांमधील अंतर, उर्वरित 7 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. हा बॉल तेवढा निर्णायक आहे. या मॅच मध्ये टीम बेलवलीला इन राहायचं असतं तर एकतर या बॉलवर षटकार चौकार हवायच, आणि जर पारगाव टीमला अजून जास्त प्रेशर करायचं असेल तर हा बॉल तेवढा त्यांच्याही साठी महत्वाचा. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट बॉल, तो अगदी जड मध्ये चकमा देऊन निघालाय बॉल. लॉंग स्टॉप करे पाठलाग सुरू. हो, काय फिल्डिंग आहे सचिन पाटील. इतकी गती होती की एखाद्या चित्यालाही पाठीमागे टाकतील. 100% कमिटमेंट.
एक धाव किती मोळाची असते या खेळामध्ये, जसं ज्वलंत उदाहरण मी सकाळी सांगितलं. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. म्हणून तर सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात की प्रत्येक धाव या खेळामध्ये महत्वाची आहे. आणि या 3 रन मिळत आहेत. धावसंख्या झाली आहेत 16. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 6 आणि करायच्या अजूनही 22 रन. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे. 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी टीम बेलवलीला. 22 पाहिजे जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये. प्रत्येक धावेला महत्व फार दिला जातो. जेव्हा रोहित शर्मा वन डे मध्ये बॅटिंग करत होता तेव्हा एक एज लागल्यानंतर पायावर त्याच्या बॉल लागला आणि त्याच्या नंतर पंचाने तर लेग बाय दिला. आणि तेव्हा रोहित शर्माने अंपायरला म्हटलं होतं क्या बेडू इतना बड़ा एज है, पहले से मेरे नाम पे बहुत झिरो है. त्यामुळे त्या एका धावेची किंमत प्रत्येक खेळाडू, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल असू द्या, लेदर बॉल असू द्या, प्रत्येकाला त्या धावेची किंमत माहिती आहे. परंतु ही चर्चा होती अंतिम क्षणामध्ये. आता विस्फोटक अंदाज, डू ऑर डाय मोड वाकणार नाही. याच सिच्युएशन मध्ये खेळायचं आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळाय, पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन. दुसरी साठी थोडस मानसिक बळ मिळालेलं नाहीये, कारण सिंगल साठीच हा अवधी होता. सिंगलला धावसंख्या फलक पुढे चाललाय. अंतिम 5 बॉल विजयासाठी 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इंटरेस्टिंग मॅच. इथून जर स्कोरिंग शॉट आला तर सामना बनेल. एक वेगळा रंग या सामन्यामध्ये भरला जाऊ शकतो. का तो सामना बनेल का हा व्होल्टेज ड्रामा हा बघा मिळेल का या मॅच मध्ये. गोलंदाजी फार तीक्ष्ण चाणाक्ष झाली आहे पारगॉट टीम कडून, परंतु वेळ संपलेला नाहीये. इनसाइड एज लागले बॉल चालले. शॉर्ट लेग कडे फिल्डर आहे. 1 रन इथे बनेल. पारगाव संघ सांगतोय सिंगल डबल जाऊ दे, हरकत नाही, फरक पडणार नाहीये. आता अंतिमचे 4 बॉल करायचे 20. 4 चेंडू 20, 2 षटकार 2 चौकार किंवा 3 षटकार 1 डबल बघायचंय. एकच चांगला बॉल फेकायचा होता. हा असा कॉल आला होता पाटेकोणी यष्टांच्या की या 4 बॉल मध्ये 1 बॉल डॉट फेकायचा आहे आणि तेच इथे केलंय बॉलरनं. कारण आता 3 मध्ये 20 बनणं कठीण आहे. जर गोलंदाजानं चूक केली नाही तर होय ती चूक केली आहे, तर तो वाईड होता. ही सिंगल घेण्याची संधी होती. स्ट्राईक रोटेट झालं असतं. 3 बॉल मध्ये 18 राहिल्या असत्या, परंतु असतं जर तर नाही आहे ना स्थान. स्क्वेअर किट केलाय. हा खूप चांगला फटका पाटला. अजूनही सूर्य बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन मध्ये 15 पाहिजेत. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकाराला जाता जाता दम दाखवलाय, परंतु एकच बॉल आता उर्वरित राहिलाय. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. एक चेंडू 9 धावांची गरज आहे. त्यामुळे गोलंदाजाने चूक जर केली नाही इथून तर जवळपास वेलोली टीमला हा सामना गमवावा लागेल. परंतु जर इथून एक्स्ट्रा बॉल आला बघायचा. 1 बॉल 9. आज षटकार आलाय जरूर, परंतु हा शेवटचा बॉल. कोणाचा सज्ज झालाय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट ना. आणि आज चांगला बॉल डिलिव्हर्ड जो मागील बॉलवर षटकार आला म्हणतो. म्हटलं जाताना वेळ गेली, सत्ता गेली, शहाणपण संपलं. तो षटकार आला होता तो भरपूर उशिरा लेट आला होता. त्यामुळे टीम बेलवलीला हा सामना